मित्रांनो, आज आपण निफ्टीचं वीकली अनालिसिस करणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, इथे 1 वीकचा चार्ट पॅटर्न लावला आहे आणि तुम्ही पाहिलं तर मागच्या वीक म्हणजे जी रेड कॅन्डल बनली होती, आता ह्या वीक मध्ये एक डोजी कॅन्डल फॉर्म झालेली आहे. डोजी कॅन्डल काय सांगते तुम्हाला माहिती? अनडिसिजन कॅन्डल आहे की मार्केट कोणत्या साईडला जाईल हे आपण ह्या कॅन्डलनुसार सांगू शकत नाही. त्यामुळे मार्केट एक 25,500च्या आसपास सपोर्ट आहे. त्याला कधी ब्रेक केलं तर अजून आपल्याला फर्दर फॉल पाहायला मिळेल आणि सध्या ते ग्लोबल अनसर्टनिटीज आपण पाहतोय. त्यामुळे मार्केट हे न्यूज बेस आहे. न्यूज बेस मार्केट कधी कसं रिॲक्ट करेल हे तुम्ही सांगू शकत नाही, कारण न्यूज आली तर त्याच्यावर ते रिॲक्शन द्यायला सुरुवात करतं. मग अशा टायमाला वेट अँड वॉच किंवा लहान लहान पॉईंटसाठी आपण मार्केटमध्ये एंटर होऊ शकतो. आता वन डेचा चार्ट पॅटर्न पाहूयात. वन डेचा पण चार्ट पॅटर्न पाहिला तर तुम्ही पाहू शकता मार्केट इथे ना टाइमपास केलं, ब्रेक केलं, परत आता वरच्या साईडला टाइमपास करताय आणि आता इथे कमीत कमी 3-4 दिवस मार्केट एका रेंज मध्येच फसलेलं होतं. आता रेंज जोपर्यंत ब्रेकआउट होत नाही तोपर्यंत आपल्याला इथे फर्दर नवीन ट्रेड पाहायला मिळणार नाही. आता रेंजला एक मोठी काढलं तर आपल्याला या प्रकारची रेंज दिसते. याच्यामध्ये मार्केट राहिलं तर कोणताही चांगला ट्रेड मिळणार नाही. याला कधी ब्रेक केलं तरच इथून आपण एखादा मोठा ट्रेडसाठी जाऊ शकतो. आता 15 मिनिटांमध्ये आपण इंट्राडेच्या लेवल आयडेंटिफाय करूयात. आता 15 मिनिटांमध्ये पाहिलं तर मित्रांनो, इथे पण आपल्याला एक काइंड ऑफ ट्रेंड लाईन पाहायला मिळते आहे. हिला कधी ब्रेक केलं तर एक मोठा फॉल आपल्याला खालच्या दिशेला पाहायला मिळू शकतो. कारण काय होतं, मार्केट खाली आलं, बाउन्स बॅक घेतला आणि आता इथे एक प्रकारचं सस्टेन करतंय. हा रिव्हर्स फ्लॅग बनलेला आहे, बेरिश फ्लॅग पॅटर्न आहे मित्रांनो. याच्यावर इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. याला कधी खालच्या साईडला ब्रेक केलं तर फर्स्ट टार्गेट हा लो आपल्यासाठी राहणार आहे आणि यालाही कधी ब्रेक केलं मित्रांनो तर इथून आपल्याला एक नवीन टार्गेट पाहायला मिळेल. आता इंट्राडेच्या लेवलसाठी आपल्याला आयडेंटिफाय काय करायचं? सर्वात पहिले आपण इथे ना सपोर्ट आयडेंटिफाय करू की सर्वात पहिले हा मला एक सपोर्ट पाहायला मिळतोय. याच्यानंतर दुसरा सपोर्ट माझ्यासाठी हा आहे. आता पुढचे सपोर्ट काढण्यासाठी थोडंसं मला चार्टला मिनिमाइज करून मागे जावं लागेल की मागे कधी प्राइस ॲक्शन बनलेली आहे. तर आता त्यानंतरचा खालचा एक सपोर्ट माझ्यासाठी हा आहे. आता एवढे सपोर्ट ठीक आहे. मार्केट जेव्हा याच्या खाली जाईल तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड करू. आता वरती फर्स्ट रजिस्टन्स माझ्यासाठी हे आहे मित्रांनो. यालाही कधी ब्रेक केलं तर सेकंड रजिस्टन्स माझ्यासाठी हे आहे आणि यालाही वरच्या साईडला कधी ब्रेक केलं मित्रांनो तर माझ्यासाठी पुढचं रजिस्टन्स या ठिकाणी हे राहणार आहे. आता मी 3 वरच्या आणि 3 खालच्या लेवल तुमच्यासाठी ड्रॉ केलेल्या आहे. तुम्हाला फक्त आता त्या लेवल लावून पाहिजे आहे की मार्केट यामध्ये कशा प्रकारे ट्रेड करतं आणि याच्या बिटवीन कधी राहिलं तर मार्केट एक साईडवेज राहण्याची शक्यता आहे. तर इथे कोणताही ट्रेड घेऊ नका. लेवलवर आल्यावरच आपल्याला ट्रेड करायचा आहे आणि त्याला इनिशिएट करायचं आहे. व्हिडिओ कधी आवडला असेल, काही नवीन शिकायला भेटलं असेल तर लाईक शेअर नक्की करा. मी भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.